नमस्कार, मी ऋतुजा ब्राह्मणे स्वागत करते तुमचं। आज आपण बिना अस्तरवाल्या बाहीची कटिंग पाहणार आहोत। हे डबल फोल्ड आहे, म्हणजे दोन्ही हातासाठी एकत्र काढणार आहे। 4 पदरी घडी आहे। इकडे आपण उंची घेणार आहोत। 8.5 इंच तयार उंची आहे ब्लाउजची, तर इथे 8.5 प्लस 1.5 इंच म्हणजे 10 इंच मी पूर्ण उंची घेतलेली आहे। याही साईडला 10 इंचाची घडी करून ही लाईन ओढून घेते। आता मुंड्याच्या खोलीसाठी आपण 3.5 इंच मार्किंग करणार आहोत। लाईन ओढण्यासाठी दोन्ही साईडला मार्किंग केलेलं आहे। आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। 8.5 इंच छाती 34 आहे, तर छातीचा चौथा भाग 8.5 इंच येतो 34 साईजसाठी। आणि मी इथे 1 ते 1.5 इंच तुम्हाला जेवढं मार्जिन हवं आहे तेवढं एक्स्ट्रा घ्यायचं। मी आता पूर्ण घडी ही 10 इंचाची घेतलेली आहे। घेर आपला जेवढा असेल तेवढा 5.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन, असं 7 इंच पूर्ण घेतलेलं आहे। हे लाईन ओढून घ्यायच्या। आता इथे 1 इंच आणि इथून हे जे आहे 8 इंच तिथपर्यंत आपण क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे। हा जो 1 इंच आहे तिथपासून असं आकार देऊन घ्यायचा इथपर्यंत। हे जे वरचं अंतर आहे ते अर्धा इंच आलं पाहिजे आणि खाली 1/2 इंच। हे आता 1 इंचापासून दिलेलं आहे, तर हे 2 इंचापासून आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। हे 1/2 इंच खाली घ्यायचं आहे आणि इथे जॉईंट करायचं आहे आणि हे आपल्या वरती अर्धा इंच आहे। हे जे अंतर आहे ते 1/2 इंच आलं पाहिजे मधलं। आता इथे हे 1.5 इंच आपण खाली एक्स्ट्रा घेतलेलं आहे 1 इंचावर, कारण वरती अर्धा इंच आपल्या इथे शिलाईमध्ये जाईल आणि इथे हे 1 इंच आपल्याला खाली, ह्या साधा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे इथे मी 1 इंच इकडे असं क्रॉसमध्ये हे जॉईन करून घेते। हे आपल्याला फोल्ड केल्यानंतर हे असं व्यवस्थित बसतं, त्याच्यामुळे हे क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला। हा 1 इंच आणि वरती म्हणजे आपली तयार बाही ही 8.5 इंचाची आहे, तर ही बरोबर 8.5 इंच होते इथं आणि हा अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये वरती जाते। हे आता मी मार्किंगवर बरोबर कटिंग करून घेते। जर आपल्याला फोल्ड करायचं, आता इकडे खाली हे बंद आहे त्याच्यामुळे हे 1 इंचावरच मी असं फोल्ड करणार आहे। इकडे जर तुम्हाला शिलाई अशी शिलाई देऊन करायचं असेल तर इथे अर्धा इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचं। आता आतला भागही कट करून घेऊया आणि हे क्रॉस मारून घ्यायचं असं, जेणेकरून आपल्याला हा समजलं पाहिजे की हे आतला भाग आहे आणि हा बाहेरचा भाग आहे। हे जे अंतर आहे ते आपण हे कट केलेलं आहे, हा भाग तो बरोबर 1/2 इंच आला पाहिजे। पाहू शकता तुम्ही, नेहमी हे लक्षात ठेवा। हे आता पूर्ण आपली बाही कटिंग करून झालेली आहे। शिलाईचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।